जोरात जोरात चला एक पाठीमागा चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमद सुभेदाराची सून किंवा बेईच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाराचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला भारत माता के, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला छत्रपती संभाजी महाराज के. चला, हे व्याख्यान नाही, सुरुवातीला तुमच्या काळजावरती मनावरती लिहून घ्या. हे व्याख्यान नाही, कारण व्याख्यान म्हणजे शब्द कानापर्यंत येतात. हे व्याख्यान नसून व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हटलं जातं आणि ते परिवर्तन आहे. लक्षात घ्या, येणाऱ्या एका तासामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं परिवर्तन होणार आहे. मी का जन्माला आलो, कशासाठी जन्माला आलो, मला नेमकं काय करावं लागेल, आई म्हणून मला काय करावं लागेल, बाप म्हणून मला काय करावं लागेल, आणि ज्या आई वडिलांच्या पोटी मी जन्म घेतला त्या आई वडिलांचं पांग मला कशा पद्धतीने फेडता येतील, हे परिवर्तन आज होणार आहे. कारण परिवर्तनाचा शब्द कानापर्यंत येत नाही, तर परिवर्तनाचा शब्द कानापासून काळजापर्यंत जातून अंतरंगामधली आग जागवतो आणि माणसामधलं माणूस जागा करतो. हा माणूस जागा करायचा आहे, येणाऱ्या एका तासामध्ये माणूस जागा करायचा आहे. आणि मग याची सुरुवात एक मातानं, याची सुरुवात कुठून झाली पाहिजे? कृतज्ञता, कृतज्ञता. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापानं मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी जन्म घेतला
त्या मातीसाठी मी काय केलं, कृतज्ञता. आणि हीच कृतज्ञता व्यक्त करून आपल्या या परिवर्तनाला सुरुवात करायची आहे. मी सुरुवातीला नाव कोणाचं घेतलं? माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या संभाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या आऊजी जाऊचं नाव घेतलं, मी माझ्या सावित्री माईचं नाव घेतलं, मी माझ्या गाडगे बाबांचं नाव घेतलं, मी माझ्या तुकोबारायांचं नाव घेतलं. बुद्धांच्या पासून अगदी महात्मा गांधी टिळक यांच्यापर्यंत, वीर सावरकरांच्या पर्यंत, लक्षात घ्या सगळ्यांची नावं मी घेतली. आणि या लोकांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलंय? तर या लोकांनी तुमच्या आमच्यासाठी या मातीमध्ये रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला. यांनी फक्त 4 भिंतीचा संसार केला नाही, तर अखंड या देशाचा संसार केला. म्हणून या देशातले संसार अगदी आनंदाने चाललेले आहेत. बघ कोणामुळे चाललेला आहे? तर या क्रांतिकारकांच्या मुळे, या महामानवांच्या मुळे. आणि मग यांची नावं ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला मायबाप आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, आई मधली आई झाली पाहिजे, बापा मधला बाप जागा झाला पाहिजे. चला मग ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची? या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस बघ. कारण या ब्रह्मांडांना अगोदर तुला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. ज्याच्याकडे सुंदर शरीर असतं तो व्यक्ती या जगातला सगळ्यात श्रीमंत असतो. भगवंताने तुला शरीर दिलेलं आहे ना, या शरीराचे 2 हात, 2 हाताच्या मुठी एकत्र करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार जोरात करायचा. चला इथं बसलेल्या प्रत्येकाने ही कृतज्ञता आमच्या या महामानवांच्यासाठी अगोदर व्यक्त करायची आहे. चला 2 हाताच्या 2 मुठी तयार करून खांद्याजवळ ठेवायच्या. चला सगळ्यांनी लवकर. काय साखरपुड्याला आलाय? काय साखरपुड्याला आलाय? हात घ्यायचे. इकडे बघा, जरा हात खाली घ्या. सुरुवातीला मला सांगू दे, परत म्हणाल वसंतराव आलेने परिवर्तनाच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. इकडे बघा, 20 वर्ष या विचार मंचाची सेवा केली. BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाची डिग्री घेतलेली आहे. माझे पहिले गुरुजी आहेत पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी, ज्यांनी कमल हसन घडवला. आणि माझ्या दुसऱ्या गुरुजी आहेत पद्मभूषण डॉक्टर कनकरेले, फाउंडर ऑफ द नालंदा. त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, 20 वर्ष विचार मंचाची सेवा केली. या जिभेवर वाचा सिद्धी आलेली आहे. आणि वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे, जर एखाद्याला मी आशीर्वाद दिला तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होतंय. आशीर्वाद लागला म्हणून समजायचा. आणि जर एखाद्याला मी शाप दिला त्याचा कार्यक्रम उरकला. आणि आजचा शाप असा आहे, जो कोणी अंतरंगापासून जय जयकार करणार नाही, जो कोणी वटगळासारखा चेहरा घेऊन बसल, जो कोणी मधूनच उठून निघून जाईल, जो कोणी फोनवर बोलल, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल. 5 तासामध्ये ते घामानं भिजल. 1 तासात डॉक्टर सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. आणि मला मिळालेली शाल त्याला घालणार आणि मी पुढच्या कार्यक्रमाला कल्याणला निघून जाणार. आलं का लक्षात? उद्याचा दसरा तू बघत नाहीस बघ. आणि जर उद्याचा दसरा येणारी दिवाळी बघायची असली तर इथं वाघासारखं बसायचं, डुकरासारखं मांजरासारखं बसायचं नाही, वाघासारखं बसायचं एकदम. आलं का लक्षात? चला तर आता हात दोन घ्या खांद्यावरती. यस, चला रे माझ्या वाघानं. चला हात सगळे हात. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के. करेक्ट. आता मातानो असाच जोश ठेवायचा. मोबाईल कसा वापरायचा हे कळालेला आहे आता मग आपला हा जो देह आहे तो पण कसा वापरायचा याची जाणीव करून देणार आहे. काय आता मातानो घरी पळतच जायचं, असं उड्या मारत, नवरा पुढाला की त्याला म्हणायचं चल बाजू हटावा आणि दे म्हणायचं. आज माझा दादा आलता म्हणायचं, वसंत दादा. आणि वसंत दादानं शिकवलेलं आहे आनंदी जीवन काय असतं. एक सासू पुढाला की सासूला असं करायचं, आत्या म्हातारी पडलीच पाहिजे. आनंद. आणि हे जरा इमान सारखं आणू नको रे इकडं. तुझ्या इमानाकडे सगळे बघतात. मला आणलंय ना, मला बघू द्यात. तुला काय बघवणं वाटतं? याचा मालक कोण आहे रे? इकडे बघा मातानो. कारण का जे काय मी सांगणार आहे त्यासाठी अगोदर आनंदी जीवन
समजणं काळाची गरज आहे. त्यामुळे मस्त जायचं, नवऱ्याकडे बघायचं, त्याला भूक लागली असेल फोन करायला बघा आता 50 वेळ ही की ग फोनच त्याचा बघायचा आणि कटच करून टाकायचा, उचलायचं नाही. आणि घराकडे गेलं आणि बाजूला होईना की भगवंताने एवढे सुंदर केस कसे दिलेत, गर्र करून फिरवायचे, 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, पडलंच पाहिजे उलट. तुम्ही जागा बाकी मुलांचं आम्ही बघून घेतो आता. ऐका काय सांगतोय मातानो, आणि हे सगळं काय सांगतोय ऐक. शाळेच्या भिंतीमध्ये या शाळेच्या 4 भिंतीमध्ये आजचा कार्यक्रम आहे बघ. शाळेकडे बघितलं की डोळे भरून येतात बघा. आज ही शाळेकडे बघितल्यानंतर डोळे भरून येतात, कारण तुला आजपर्यंत फक्त माहित आहे या शाळेने डॉक्टर घडवला, या शाळेने इंजिनियर घडवला, या शाळेने वकील घडवला. ऐका मातानो, आजचा व्याख्यान फक्त हसून जायचं नाही, तर काळजामध्ये कुठं तर आग लागली पाहिजे आणि थोडस परिवर्तन झालं पाहिजे. या शाळेच्या भिंतीने डॉक्टर घडवला, इंजिनियर घडवला, वकील घडवला, पण या शाळेच्या भिंतीने आमच्या मधला एक चारित्र्यवान माणूस सुद्धा जागा केला. लक्षात घ्या, या शाळेच्या भिंतीने अगोदर आम्हाला माणसासारखं जगायला शिकवलंय, जो माणूस आम्ही विसरत चाललोय. या दशकामध्ये आमच्या मधला माणूस हरवलाय. आणि म्हणून आजच्या या विचार मंचावरून माते तुला सांगतोय बघ, आम्हाला डॉक्टर पाहिजे का, तर आम्हाला नक्की डॉक्टर पाहिजे. आम्हाला इंजिनियर पाहिजे का, तर आम्हाला नक्की इंजिनियर पाहिजे. आम्हाला वकील पाहिजे का, एखादा उद्योजक पाहिजे का, तर नक्कीच आम्हाला पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन अगोदर आम्हाला एक प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस पाहिजे, आणि तो माणूस या शाळेच्या भिंतीने दिला बघ. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य काय होतं, माझ्या बुद्धांचा संदेश काय होता. ऐक माते, माझ्या बाबासाहेबांनी अगोदर संविधानाच्या पहिल्या पानावरती काय लिहून ठेवलं आहे. सर्वप्रथम मी भारतीय, सर्वप्रथम मी भारतीय. आणि तो भारतीय कुठून तयार झाला, तो भारतीय शाळेच्या भिंतीतून तयार झाला. ही शाळेची भिंत आहे बघ, पिढ्यानपिढ्या इथंच उभी असेल. अनेक लोक येतील, निघून जातील, पण अखंडपणे पिढ्या घडवण्याचं कार्य करणारी ही शाळा म्हणजे आमच्या आयुष्याचं मंदिर आहे. याची जाणीव पोरानं वाघानं अगोदर तुम्हाला झाली पाहिजे. अरे ऐक, या शाळेच्या भिंतीने आम्हाला काय घडवलं एका मिनिटामध्ये सांगतो बघ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणार्थ साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थायं भवामि युगे युगे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. नमो अर्यहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो जायानम, नमो लोय सव्व साहुनम. ऐसो पंच नमकारो सव्व पावपणसन मंगलानम च सव्वे सिम पडमम हवै मंगलम. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे पुराणो, कोण होता हा? हिंदू होता, महार होता, मांग होता, मुसलमान होता, सांबार होता, पुराणो मराठा होता, कोण होता? अरे हाच होता आमच्या शाळेने घडवलेला एक भारतीय होता. हाच होता आमच्या शाळेने घडवलेला एक माणूस. हाच आहे छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामधला एक मावळा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधला एक माणूस आणि भारतीय. पुराणो ऐका रे, कबीर सांगून गेले रे माझ्या लेकरा, हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं. हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं. पंचतत्व का पुतला गैबी खेल माही. जाति न पूछो साधु के, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पड़ी रहन दो म्यान. मोल करो तलवार का, पड़ी रहन दो म्यान. म्हणून पोरा, सुरुवातीला परिवर्तनाच्या या आगीमध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. माते, तू इथं आलेस ना, तर तुझ्या लेकराला सुद्धा हे शिकाव. एक बाप म्हणून तू इथं बसलायस ना, तर तुझ्या
लेकराला हे ठासून सांग. आणि पोरा, स्वतःला युवा म्हणतोस ना, तुझ्या अंगामध्ये रक्त तुझ्या बापाचं आणि तुझ्या आईचं आहे ना, या मातीचं आहे ना, तर स्वतःला सुद्धा आज सांगतो कोण आहेस. हे बघ, बाबासाहेबांनी सांगितलंय बघ, हे वाक्य ज्या वेळेला मला कळालं, वाघासारखी डरकाळी माझ्या नरड्यातून बाहेर यायला लागले. कारण स्वचा शोध लागला, मी कोण आहे याची जाणीव मला झाली. पोरांनो ऐका, बाबासाहेब सांगतात, विश्वरत्न सांगतात, बळी हा कोंबड्याचा दिला जातो, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, बळी हा कोंबड्याचा दिला जातो, बळी हा बकऱ्याचा दिला जातो. वाघाचा कधीच बळी दिला जात नाही, वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. म्हणून मातानो, आपल्या पोराला वाघासारखं घडवा, आपल्या पोरगीला वाघिणीसारखं घडवा. आणि पोरानो, सुरुवातीला सांगतोय रा, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरा. आजपर्यंत तुला कोणी सांगितलं नसल, पण आज तुझ्या काळजावर ते पेरून देतोय बघ मी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ. आणि एका वाघानं एका वाघिणीनं या वाघाला आणि एका वाघिणीला जन्म दिलाय बघ पोरा. तुझ्या बापाचा शेवटचा श्वास, तुझ्या आईचा शेवटचा श्वास वाघासारखा आणि वाघिणीसारखाच गेला पाहिजे माझ्या राजा. याची सगळी जिम्मेदारी या क्षणापासून तुझ्या खांद्यावर असली पाहिजे बघ पोरा. आणि यासाठी तू इथं आलेला आहेस बघ. माझ्या अण्णानं उगाच तुला इथं बोलवलं नाही रे, हजारोच्या संख्येने या माणसाने तुला इथं बोलवलं, राजकारण बाजूला ठेवून, अरे समाजकारणासाठी. कारण या समाजामधला झोपलेला माणूस जागा करायचा आहे. ज्या माणसाची आम्हाला गरज आहे, ज्या चारित्र्यवान पोराची आम्हाला गरज आहे. आज भारतातला बाप मान झुकवून उभा असतो, आज भारतातली आई मान झुकवून उभी असते. का पोरानो, कुठं तर आम्ही चुकतोय रे माझ्या लेकरानो, कुठं तर आम्ही चुकलोय. म्हणून हा मोगलाजी अण्णा पुढं आला कोणासाठी आला? लेकरानो, तुमच्यासाठी आला रे. म्हणून सांगतोय बघ माते, ऐक ग माते, आज नवरात्रीची माळ आहे ना, आज 8वी माळ आहे ना माते. हे पोरीनो, तुम्ही कोण आहात याची जाणीव अगोदर तुम्हाला करून देतो बघ. हे बघ, तू आदि शक्ती आहेस, तू रणचंडी कायस बघ माते. ऐक तू कोण आहेस? तुझ्या अंतरंगामध्ये ताकद किती आहे तुला दाखवून देतो बघ. आणि पेर तुझ्या लेकराच्या काळजामध्ये हे बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होता बघ, अंगावरती एक लुगडं, एवढीच तिची संपत्ती होती. ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ, पुण्याच्या रस्त्यावरून चालत होते. त्या काळात स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, समाज दगडाचा मारा करत होता, शेण फेकत होता, तरी सुद्धा ती माऊली अविरत चालत होती बघ. सगळं काही अंगावरती झेलायची, सहन करायची. एका पडक्या वाड्यामध्ये जायची, अंगावरचं शेणाने माखलेलं लुगडं दूर करायची आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची. 150 वर्षापूर्वी ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई अशा तयार झाल्या, ताट मानानं बसू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. ही तुझी खरी ओळख आहे बघ. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणारी ती माझी फातिमा शेख म्हणजे तू आहेस बघ. शील, सत्यप्रियता, शस्त्रप्रयोग. पोरानो ऐका रे, प्रत्येक शब्दामध्ये आग आहे. शील, सत्यप्रियता, शस्त्र प्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. तुझ्या मांडीवर जे पोर आहे ना, ते पोर म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे बघ. तो 23 वर्षाचा भगतसिंग आहे बघ. तो रामप्रसाद बिस्मिल्ला आहे बघ. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी घर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एका दिल में है. अशा वाघाला जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस वाघ. हे फासाच्या तख्तावरती आपल्या देशासाठी निघालेला हा वाघ होता. आई समोर येते त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांची आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे तेरे आंखों में आंसू क्यों बेटे, तेरे आंखों में आंसू क्यों. अपने देश के लिए, अपने वतन के लिए हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाना बेटे, क्योंकि शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. शेर कभी रोता नहीं. तुझ्या घरात जे 4 वर्षाचा पोरगा आहे ना ते वाघ आहे याची जाणीव अगोदर पालकानं तुम्हाला असू दे. ऐक माते, एक आई काय करू शकते. प्रत्येक वेळेला आम्ही मुलांना टार्गेट करतो, प्रत्येक वेळेला आम्ही मुलांच्यावरती आरोप करतो. पण ते लेकरू कसं घडतंय ग, कुठल्या वातावरणामध्ये घडतंय याची जाणीव सुद्धा असणं काळाची गरज आहे बघ. म्हणून तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. ए माते ऐक, आज नाही तर परत नाही, आज नाही तर कधीच नाही. आत्ताच परिवर्तन झालं पाहिजे. या मातीतून एक ही माझी लेक आपल्या आई बापाला मान खाली घालून घर सोडून निघून जाणार नाही. एवढं परिवर्तन या क्षणाला आत्ताच आणि याच मातीत आणि इथंच झालं पाहिजे. 2025 पर्यंत अखंड भारत मुक्त करायचा यातून. त्यासाठीची ही चळवळ आहे. आई ग, माझा राजा आवजी जाऊच्या मांडीवर बसत होता बघ, आणि बालराजाच्या गालावरून हात फिरवत माझी आऊसाहेब राजांना म्हणत होती, राज 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 आपलं स्वराज्य उभं करा. राजा आपलं स्वराज्य उभं करा. आपलं. त्यावेळेला माझा राजा आऊ जिजाऊंच्या गालावरून हात फिरवत आऊसाहेबांच्या नजरेत नजर घालत माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब स्वराज्य तर नक्की उभं राहणार. आऊसाहेब आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण स्वराज्य पेरलेलं आहे, गणिमी कावा पेरलेला आहे, संघर्ष पेरलेला आहे. स्वराज्य तर नक्कीच उभं राहील आऊसाहेब. पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगाल का आऊसाहेब? आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगाल का? त्यावेळेला आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते, राजांच्या गालावरून हात फिरवते, राजांच्या नजरेमध्ये नजर घालते आणि माझी आऊ जिजाऊ राजांना म्हणते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं ज्या स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळतं, प्रत्येक स्त्री सुरक्षित असते. तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राज स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर संरक्षण द्या, तिला अगोदर सुरक्षित करा. आणि मातानो काय झालं ऐका, आम्ही फक्त इतिहास जाती भेदाचे तेढ वाढवण्यासाठी सांगितला. हे ऐका, एका आईनं पेरलेला हा संस्कार होता, त्या संस्काराचा वटवृक्ष तयार झाला आणि जगातला एकमेव राजा ज्या राजानं आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, ज्या राजानं आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे माते, एवढी ताकद आहे बघ तुझ्या अंतरंगामध्ये, एवढी ताकद आहे तुझ्या अंतरंगामध्ये. म्हणून सांगतोय बघ, हे बघ मोबाईल वरती नेट आहे, नेट मध्ये फेसबुक आहे, फेसबुक पासून व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप पासून इन्स्टा आहे. मी जगातलं नेट बंद करू शकत नाही, जगातली दारूची दुकानं मी बंद करू शकत नाही, मी फेसबुक कधीच जगातलं नष्ट करू शकत नाही, मी युट्यूब जगातलं नष्ट करू शकत नाही. नेकेड नागडी उघडी प्रतिमा मी जगातल्या नष्ट करू शकत नाही. मग मी काय करू शकते, तर माझ्या पोरानं कुठलाही हातात मोबाईल घेतला तर त्यात ते तो बघणार नाही. माझं पोरग कुठल्याही दारूच्या दुकानासमोरून गेलं तर दारूच्या ग्लासला हात लावणार नाही. असं पोरग तयार करण्याची ताकद मात्र आज ही ब्रह्मांडानं तुझ्या हातामध्ये ठेवलेली आहे माते. आमचं कुठं तर लक्ष विचलित तर होत नाही ना, आमचं लक्ष कुठं तर विचलित तर होत नाही ना. म्हणून तुला माते सांगतोय बघ, एका मिनिटामध्ये तुला सांगतोय बघ, हे बघ ए पोरानो ऐका रे, तुमच्या काळजावरती मी आग पेरून जाणार आहे. पोरा कोण आहेस तू याची जाणीव तुलाही होणं काळाची गरज आहे बघ पोरा. हे बघ पोरा, 12 वय रे, 12 वय, फक्त 12.
12 वर्षाचं पोरग, जालियनवाला बाग हत्याकांड झाला, इंग्रजांनी गोळीबार केला, रक्ताच्या तारुळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला होता. पोरांनो ऐका, आमचं वय 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे. आम्ही काय करतोय या वयामध्ये? आणि ह्या मातीमध्ये काय केलं या वयामध्ये? हा इतिहास सुद्धा काढणं काळाची गरज आहे लेकरांना तुम्हाला. हे बघ, 12 वर्षाचा पोरग पळत पळत जाता बघ जालियनवाला बागेमध्ये. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये सगळा भारतीय पडलेला असतो आणि तिथं 12 वर्षाचं पोरग जात. रक्तानं माखलेली ती माती, भिजलेली ती माती मुठभर हातामध्ये घेत आणि पळत पळत येतं बघ, पळत पळत येत घरी येत, आपल्या आई जवळ येत. आई बघते आणि त्या लेकराला विचारते, बेटे क्या है तेरे हाथ में क्या है, ये मुट्ठी में क्या है बेटे? त्यावेळेला आपल्या आईला ती पोरग हातातली माती दाखवत म्हणतो, माँ इस मुट्ठी में मेरे भारतीयों के खून से रंगी हुई मिट्टी है, मेरे भारतीयों के खून से रंगी हुई मिट्टी है, और माँ मैं इसका बदला जरूर लूंगा, मैं अंग्रेजों का बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचा पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती हसत हसत जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. तो भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ, पाकिस्तान आमच्यावरती हमला केला बघ आणि सुट्टीला आलेला जवान. हे पोरा ऐक रे, तुझी ओळख तयार करून देतोय बघ. तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास काय रे पोरा? तुझ्या हातामध्ये 24 तास मोबाईल कशासाठी? तुझ्या तोंडामध्ये मावा कशासाठी? तंबाखू कशासाठी पोरा? कारण तू तुझी ओळख विसरलायस. वाघा, तू वाघ आहेस बघ. वाघ याची जाणीव तुला आज करून देतोय बघ. हे बघ, पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला 1999ला पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला आणि सुट्टीला आलेला सगळा जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान सगळा युद्धभूमीकडे धावू लागला आणि एक जवान युद्धभूमीकडे निघाला होता. त्यावेळेला त्याची आई आपल्या लेकराला कडकडून मिठी मारते आणि आपल्या लेकराला म्हणते, बेटे जंग शुरू हो गई है, जानती हूं मैं, तुम्हें तो जाना ही होगा. जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा मेरे बेटे, लेकिन बेटे घर में ये माँ तेरा इंतजार कर रही है. जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, घर जरूर वापस आना बेटे, घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला मिठीत घेत, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि आपल्या आईला म्हणतो, माँ जरूर वापस आऊंगा, माँ जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तो आहेस पोरा. ही तुझी ओळख आहे बघ. आज तुझ्या मधला वाघ जागा हो दे रे पोरानं. हे जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेत नाही, पण काय सांगतोय माते, इथून निघून जाशील ना त्यावेळेला अंतरंगामध्ये प्रचंड मोठा बदल झाला पाहिजे. हे बघ, अंतरीची ज्योती. हे माझ्या बुद्धांनी काय सांगितलं, आत्ता दीपो भवा, आतला प्रकाश जागा करा. हे माझ्या कबीरांनी काय सांगितलं, कस्तुरी कुंडली बसे मृग ढोंडे बनवाही, जो कुछ भी है अंदर है. माझ्या तुकोबारायांनी काय सांगितलं, अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती, मुळींची जे होती आच्छा दिले, ते तिचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेशी काय देव सुखा. आणि माझे वामनराव पै पण सांगून गेले, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पोरा. हे बघ, एका सेकंदामध्ये सांगतो बघ, हे आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. आणि मग तुला कळेल बघ, हे आई वडिलाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे. वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला नाही रे पोरा, वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला नाही 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 नाही. वसंत हंकारी आला आमच्यातल्या झोपलेला माणूस जागा करून गेला. असं कुठं तरी झालं पाहिजे बघ. हे बघ, आणि म्हणूनच अण्णानं सगळा अट्टहास केलेला आहे. अरे प्रथम नागरिक आहे तो या शहराचा, पण लक्षात घ्या तुमची जबाबदारी खांद्यावर त्यानं घेतली. का घेतली, कशासाठी घेतली? हे बघ, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. ऐका रे, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. जास्त वेळ घेत नाही बघ तुझा. बघ,
माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. राजाच्या शिरावर जिरे टोप होता बघ. राजाच्या शिरावर जिरे टोप होता. कमरेला तलवार होती. भरजारी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आई म्हणजे माझी आऊजी जाऊ बसले होते. समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजी जाऊ बसली होती. आणि आपल्या राजाला आपल्या लेकराला बघत होते. आपल्या राजाला लेकराला बघत होते. आऊजी जाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. मोत्यासारखे अश्रू आऊजी जाऊंच्या डोळ्यामध्ये आले. ते अश्रू टप 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 सिंहासनावर कोसळू लागले. समोरच्या सिंहासनावरती हा वाघ बसलेला होता. आणि आऊजी जाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. आऊजी जाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. राजानं बघितलं आऊसाहेब काय करतायत. राजानं बघितलं आऊसाहेब काय करतायत. राजानं बघितलं आऊसाहेब काय करतायत. आऊसाहेब आमच्या दिशेने चालत येत आहेत. आऊसाहेब आमच्या दिशेने चालत येत आहेत. राजा उठला सिंहासनावरून उठला. राजा उठला सिंहासनावरून उठला. आऊसाहेबांच्या दिशेने धावू लागला. आऊसाहेबांच्या जवळ आला आणि माझ्या राजानं आऊसाहेबांना मुजरा घातला आणि आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब आपण काय येणं केलं आऊसाहेब. आम्हाला हुकम केला असता आम्ही आलो असतो आऊसाहेब. आपण काय येणं केलं आऊसाहेब. त्यावेळेला आऊजी जाऊच्या डोळ्यातल्या अश्रूंनी जागा सोडली. टप टप अश्रू राजांच्या गालावरती पडू लागला. आणि माझ्या राजानं आऊसाहेबांच्याकडे बघता क्षणी माझे आऊसाहेब राजांना म्हणते राज एक मागणं आहे राज एक मागणं आहे. राज मागू का राज. त्यावेळेला माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास आपल्या उदरात ठेवलं आणि आम्हाला जन्म दिलात. जर आपल्या उदरामध्ये आम्हास जागा दिली नसती तर हा छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर कधीच बसलो न शकला नसता आऊसाहेब. फक्त तुमच्यामुळे हा राजा झाला. बोला काय इच्छा आहे आपली आऊसाहेब. काय इच्छा आहे. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते राज एकच इच्छा आहे. पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. हे पोरानो काय सांगू र. सार सांगतो बघ या परिवर्तनाचा. हे बघ एवढी मेहनत कर. तुझ्या आईनं तुझ्या बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे पोरा. पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे पोरानो हात जोडून सांगतोय रे. हात जोडून सांगतोय बघ. हे बघ पोरा हे बघ आज व्याख्यान हे संपलं ना. पळत घरी जा बघ. पोरीनो फक्त करून बघा. आज मी सांगतोय म्हणून करून बघा. हे बघ मग तुला कळेल बघ त्या मोबाईल मध्ये काय बघायचं. मग तुला कळेल बघ त्या मोबाईलचा वापर कसा करायचा. त्या इंटरनेटचा वापर कसा करायचा. ऐक आणि अभ्यास सुद्धा का करायचा. सगळं काय तुला कळेल बघ. सगळं काय तुला कळेल बघ. पोरी आज एक काम करायचं बघ. हे बघ आईचा तुझ्या उपवास आहे बघ. पळत घरी जायचं आणि आईला म्हणायचं आईला म्हणायचं आय एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे. आय खरं उत्तर दे. तुझा उपवास आहे. तू खोटं बोलणार नाहीस मला माहिती आहे आय. म्हणून मी एक प्रश्न विचारते. त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं दे आय. खरं दे. तुझी आई म्हणेल विचार पोरी काय विचारायचं आहे तुला. तेव्हा तू तुझ्या आईला विचार. अगं आई मी जेव्हा 4 वर्षाची होते म्हणजे 15-16 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी मी जेव्हा 4 वर्षाची होते तेव्हा आई महिन्यातनं 4 वेळेला ग तू माझा हात धरायचीस आणि तुझ्या माहेरी मला घेऊन जायचीस. माझ्या मामाला
बापाला भेटवायचीस, आजी आजोबांना भेटवायचीस, तू तुझ्या आईला तुझ्या बापाला भेटायला महिन्यातून 4 वेळ जायचीस की गाये. हे आई महिन्यातून 4 वेळ जात होतीस की गाये. पण आता आई 4 वर्ष झालं तरी तू जात नाहीस की ग तुझ्या माहेरी, तुझ्या घरी. का गाई, का गाई? हे पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुमच्या आईला विचारा. आईच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल. आई तुला मिठीमध्ये घेईल, आई तुला मिठीमध्ये घेईल आणि आई हंबरडा फोडून म्हणाल, हो पोरी, खराय ग पोरी, खराय ग पोरी. तू जेव्हा 4 वर्षाची होतेस 15 वर्षापूर्वी, तेव्हा महिन्यातून 2 वेळ 4 वेळ मी तुला घेऊन पळत माझ्या घरी जायचे, माझ्या आई बापाला भेटायला जायचे. हे पोरी, जेव्हा मी घरी जायचे त्यावेळेला जसं घर जवळ यायचं तसं या नजरेमध्ये घराचं अंगण पहिला भरत होतं बघ, अंगण पहिला भरत होतं. आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बघ. हे घरात शिरण्याच्या अगोदर अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं घरामध्ये माझा आबा आहे म्हणून, घरामध्ये माझा बा आहे म्हणून मला कळायचं. आणि मग मी बाहेरूनच हाक मारायची, आबा आबा म्हणून हाक मारता क्षणी भरलेल्या ताटावरून माझा बा उठायचा, आबा उठायचा आणि पळत 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 माझ्या जवळ याचा. लेक आली, माझी लेक आली, माझी लेक आली म्हणून याचा. हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि बाहेरूनच जोरात माझ्या आईला बोलवायचा. अगं ऐकलंस का, अगं ऐकलंस का, पोरगी आली, अगं पोर आली आपली. आणि मग आई सुद्धा पळत यायची, हातामध्ये भाकरीचा तुकडा, एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन माझी आई पळत यायची. हे तांब्यामध्ये तो भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळून इकडं तिकडं भाकरीचा तुकडा टाकून द्यायची. माझी आपली दाई बोट माझ्या कपाळावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा कडा मोडायची. आणि माझी लेक म्हणून मला घरात घेऊन जायची. पण पोरी, आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. पोरी, मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी मी हाक मारली आबा, तर माझा बाप घरातून बाहेर माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायला येत नाही. आणि माझी आई भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायला बाहेर येत नाही. पोरी, ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही ते घर स्मशान असतं, ते घर वाळवंट असतं का पोरी. म्हणून मी जात नाही ग आता. हे पोरानो, हे पोरानो, ऐका रे, हे ऐका. मगापासून 1 तास ती माऊली तुम्हाला ओरडून सांगत होते मोबाईल बद्दल. मी तुम्हाला सांगतो पोरानो, हे ऐका. वेदना आहे बघ या काळजामध्ये, व्यावसायिक वागता नाही रे मी. ऐक, या काळजामध्ये लागलेली आग अखंड भारतभरातल्या तरुणांच्या काळजामध्ये मला पेरायची आहे. पोरानो, या 21व्या शतकामध्ये सगळं जग आम्ही मुठीत घेतलं. एका सेकंदात अमेरिकेत काय चाललंय आम्हाला कळतं. एका सेकंदामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय आम्हाला कळतं. मुंबईमध्ये काय चाललंय एका सेकंदात आम्हाला कळतं. व्हिडिओ कॉल केला ना तर 7 समुद्रात पलीकडे माझा मित्र असतो, त्या मित्राशी आपण डायरेक्ट बोलतो बघ, त्याला बघतो बघ. म्हणजे सगळं जग आम्ही या 21व्या शतकामध्ये मुठीत घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावर काढत सकाळी उठून तिनं मला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही पोरानो कुठं तर विसरत चाललोय. पोरानो, ती आई तुला कधीच सांगत नाही पोरी मला 102 ताप आहे, कारण त्या आई समोर तू उभा राहतोस. जर मी आज अंतरुणात पडून राहिले तर उद्या पोरग माझं शाळेत दुसऱ्याच्या डब्याकडे दिवसभर बघत बसेल. म्हणून ती माऊली एखादी गोळी घेते आणि उभं राहून तुला डबा करून देते. ही आई मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललोय. हे पोरानो, काल रात्री माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाला ताप आला होता. रात्रभर माझ्या बापाला झोप नव्हती, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला. हा बाप मात्र आम्ही
कुठंतरी विसरत चाललोय पोरानो, हा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. सगळं जग मुठीत घेतलं, पण ज्या आई बापानं जन्म दिला त्या आई बापाला आम्ही आज पायाखाली घ्यायला लागलो. आमचा तिरंगा चंद्रावर गेला, पण आमची पोरं शिकून सुद्धा आई बापाला वृद्धाश्रमामध्ये धाडू लागली. अरे काय मिळवलं रे आम्ही पोरानं, काय मिळवलं रे पोरानं. ए पोरा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय ग मातानो, आहेत का आपली पोरं अशी? खरं सांग, नाहीतर येणारा दसरा बघत नाहीस बघ उद्याच. तू बघ, लय लाड केलंस ग पोरांचं. आमच्या आईचा रपाटा कसा होता माहितीये का? मगाशी ती माऊली म्हणत होती, 1.5 वर्षाच्या आणि 1 वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल देताना लाज नाही का ग वाटत? नाही का? मोदळा घरात नुसता दाना दाना फिरवत फिरायचं, त्या पोराच्या हातात मोबाईल. तू बघ मोबाईल. ती पोरग पण काय बघते, कार्टून. पोरग डुक्कार केलंस की ग मी तर. आणि म्हण पोरग रडतंय, मोबाईल घेतला हातातून काढून, कानाखाली दिकी त्याच्या. आमच्या आईनं एक रपाटा घातला की चड्डी वली, आणि वली नाही झाली तरी आई म्हणायची माग बघ पिवळी. लाख टक्के काय ग माकड तयार केलासा पोर, माकड होय ग. कशाला देतेस ग त्याच्या हातात मोबाईल? मगापासून ऐकायला लागल्यास कुणी. मग आता ही पोरं कोणी घडवायची का? कोणी घडवायची होय का? कोणी घडवायची ही पोरं? आपण घडवली पाहिजे असली पोरं. 24 तास मोबाईल. आता तर ही नालायक पोरं होय. आणि आई म्हणती आमचा गण्या तसा नाही, माझा गण्या एवढा चांगला आहे. तुझ्या गण्यानं तर अर्धी शाळेचं वाटोळ केलंय. तुझा गण्या लय नालायक आहे. तुझा गण्या एवढा डेंजर आहे, अर्ध शिक्षकांच्या नाकीनं वालय तुझ्या गण्यामुळे. तुझा गण्या 9वीला आहे, पण म्हणू कसं आपल्या मित्रासनी, ती माझी हाय, तिचा माझ्यावर जीव हाय, माझा आयटम आहे. आणि तुझ्या गण्याची अंडरपॅन्ट खाली येते आय लव्ह यू म्हणताना. तुझ्या गण्याला त्याचा बा अंडरपॅन्ट घेऊन देतोय. हागाय बसला तर धुवायचं कसं तुझ्या गण्याला कळत नाही. आणि तुझा गण्या म्हणतोय आय लव्ह यू. आणि ह्या पोरी पण आमच्या थोबाड फोडलं पाहिजे. तुम्हाला विचारणार कोण नाही म्हणून झालंय का तुमचं थेर होय का? पोरीनं रात्रीची लाईट गेली की चादर वर आणि आतनं ह्यांचं सुरू, आई जागी हाय, मेसेज वर बोल, माझ्या शोन्या, माझ्या पिल्ल्या, तुझं पिल्लू हागराय हागर. हागाय बसलं कुत्र माग लागलं तर न धुता पळत या, असलं तुझं पिल्लू आहे होय ग. हे काना खाली काढीन आवाज. तुला झाशीची राणी मी म्हणतोय, तुला अहिल्या होळकर म्हणतोय, तुला सावित्रीमाई म्हणतोय, आणि असली होय ग तू? काना खाली काढीन आवाज. काय गा वीर शिवाजी के गाता है उसको याद जुबानी ते बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी ते खूब लड़ी मर्दानी वहतो झाशी वाली राणी. माझा छत्रपती शिवाजी राजा पन्हाळ्याच्या वेड्यात पडला. 3 महिने सिद्धी जोहरचा वेडा तोडू शकत नव्हता. त्यावेळेला आवजी जाऊ म्हणते आम्ही सोडवायला जातो आमच्या लेकरांना. वाघीन घोड्यावर बसले आणि निघाले. हिची उपमा तुला देतोय का होय का? तू फेरेन लावली लावून नुसतं 7 दिन में चिकना हट पाई फेरेन लावली लगाई आहे. येडे किती पण फेरेन लावली था, पण एकदा उन्हात न फिरून या हाय असं डुक्कर परत होतंय. हे सौंदर्य आहे? एवढा मेकअप करते, नवरा आला तर म्हणतो याला दुसऱ्या घरात आलो काय, परत म्हणते मीच आहे मेकअप केला. यात काय बोंबा बोंब. फेरेन लावली लावून सौंदर्य येतंय काय? बाग मये त्या पोराला पकडा रे, छळलायस मला मागापासून. बस इथं. ऐका काय सांगतोय मी. खरं सौंदर्य फेरेन लावली लावून येत नाही. खरं सौंदर्य कसं आहे, मैदानावरती भिजल्यानंतर वर्दी अंगावर येऊ दे, आणि वर्दी अंगावर आल्यानंतर आई समोर उभं राहा, आणि मग आईच्या डोळ्यात टच करून पाणी येईल. त्याला जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य म्हणतात. बघ तुझ्या आईच्या डोळ्यावर असेल वाघिणी सारखी जाणं पोरी, गोल्ड मेडल देशासाठी घेऊन आलोय ना आई, तुझ्या गळ्यात पहिला घालतोय, त्याला सौंदर्य म्हणतात. हे सौंदर्य चेहऱ्यावरून हटत नाही रे पोरांनो.
ना ती फवार मारून फुस 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 फवार मारून कुठं वास जातोय रे डुकरा फवार मारतोयस त्या टीव्हीतल्या बाया त्यांचं काय ऐकू नका लय डेंजर आहेत एक जण आलता असा फवारा मारला की त्याच्या माग 5-6 पोरी लागायच्या ती फवारा आणि मी एकदा येड्यानं बघितलं म्हणलं आईला एका फवाऱ्यात 5-6 माग लागतात मी 4-5 फवारं घेतलं मेडिकल मधनं घरात गेलो सगळं मारलं काळं कुत्रं आलं नाही 4-5 उंदरं पळून गेले काय आम्ही भरकटलो आमचं का ग मातानं तुम्हाला वाटत नाही का माझं पोरग 5 वर्षाचा आहे 50 जोर मारलं पाहिजे माझं पोरग धावलं पाहिजे घामात भिजलं काय ग त्याला नाश्त्याला काय खायला घालतेस खरं सांग तुला आज सोडतच नाही इथनं आज पहाटेपर्यंत उठायचं नाही कोणी आणि उठल त्याचा ती उद्याचा दिवस बघत नाही शाप म्हणजे आई शपथ शाप लागतोय मुक्ताताईला विचारा आपण लय डेंजर आहे आपलं रेकॉर्ड आजपर्यंत एकदा बोलवलं की परत तिकडं आपल्याला बोलवत नसतात आणि आपल्याला पण काही गरज नाही तुमची आलोय आत्ता ऐकायचं असलं ऐकायचं नाही तर गेला इकडे बघ काय ग काय पोराला काय कसं काय काय खायला घालत्यास ग काय खायला घालत्यास पोराला सकाळी उठवल्या पोरग कसं पाहिजे का तुझं 5 वर्षाचं पोरग 6 वर्षाचं पोरग टनाटन कसं पाहिजे का आमची आई आम्हाला नाश्त्याला कशी घालत होती धरायची रपाटा घालायची बस म्हणायची रात्रीची भाकरी कालवण त्याच्यात कुस्करायचं त्यातच दूध टाकायचं भात त्याच्यातच रट्टा मारायचा 2 दुधाचा ग्लास त्याच्यावर 2 चमचं तुपाचं आणि मग पिशवी घ्यायचं आणि मी शाळेत जायचो शाळेत गेल्यावर कळायचं दप्तर राहिलं घरात कांद्याचीच पिशवी घेऊन आलो या काय होतं काय आणि आता तुम्ही पोराला काय खायला घालताय कुकू कुकू म्हणत्या पोराला बिस्कुट खातोस बिस्कुट ती काय कुत्रा आहे का बिस्कुट खातोस ती पोरग पण लय नालायक मम्मी मला क्रीमचं पाहिजे थोबाड फोड की त्याची क्रीमचं पाहिजे नालायकाला मम्मी मला क्रीमचं पाहिजे बिस्कुट अगं पोरग पोराची खरी संपत्ती त्याची शारीरिक आणि मानसिक संपत्ती लक्षात घ्या मार्क माग पुढे होऊ शकतात पण शरीर आणि मन याच्यामध्ये आईनं प्रत्येक आईनं लक्षात ठेवायचं पोरग 10वीला नापास झालं तर चालेल पण पोरग कसं पाहिजे शरीरानं खंबीर मनानं खंबीर कुत्र अंगावर आलं तर कुत्र्याला असा जबडा धरण्याची ताकद पाहिजे हे ज्या माग कुत्र लागल्या मम्मी कुत्र हागत मुतच आमच्या माग कुत्र लागत होतं दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्र दिसत नव्हतं त्याचा बाजार पोत्यात घालून दुसऱ्या गावात सोडून मोकळं आई म्हणायची खंड्या दिसना खंड्या गेला पिकनिकला काय कसली पोरं माकडं बनवलाय सगळं पोरं संडासात मोबाईल घेऊन बसायला लागले संडासात आणि तिथं बसतात आणि तिथनं पाठवतात शुभ सकाळ संडासात आम्ही 5-5 बादल्या पाणी ओततोय आमचा वास जात नाही आणि तू काय चंदन खाऊन झोपतोयस काय आणि ज्याला पाठवतोय ती नालायक दुसऱ्या संडासात असते त्याचाच मित्र औलाद तिथं आवाज येतोय ट्रे त्याला कळत नाही नेमका आवाज आला कुठल्या इन्स्ट्रुमेंट मधनं मग ते बघतोय मोबाईल मधनं मग ते मित्राला पाठवतोय शुभ सकाळ आणि त्याच्या खाली लिहितंय काय करतोयस आता हे कशाला सांगताय काय करतोय हे लिहितंय नाश्ता चाललाय अरे नालाय करतोय ती खातो का रे तू नाश्ता चाललाय ए मातानो भरकटलासा माझं जरा ऐका कसं ग त्या पोराला कसं पोरग शरीरानं मजबूत नाही मनानं मजबूत नाही नुसतं बघा पोराला विचारलं की नाही बाबू किती मार्क आहे काका मला 7वीला 97% मार्क पाहिजे काका इंग्लिश माझ्या मी पाहिला आलो काका इंग्लिश माझ्या पाहिला आलो मार्कातलं कुठलं इंग्लिश माझ्या पाहिला आलो आणि पोरग 1.5 वर्षाच्या पोराला म्हणे इंग्लिश आलं पाहिजे इंग्लिश 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 पाहुणा आलं की त्या पोराला बघा आमच्या गणूला इंग्लिश येतं गण्या म्हण लगेच गाणा गप कुत्र्यागत म्हणतंय गाणा नाहीतर कुत्र्यागत मार खायला लागतंय गाणा लगेच पाहुण्याच्या समोर ए फॉर ऍपल बी फॉर शी फॉर शी म्हणत शी करतोय आपण गाण्या ABCD म्हणतोय काय बोंबलायचं आहे तुम्हाला खोटं सांगत नाही एवढा अत्याचार चालवलाय या अभ्यासाच्या आणि या ज्ञानाच्या जोरावर काय उपयोग नाही बघा
ऐका, डेंगू झालाय डेंगू, 8 दिवस डेंगू झालाय, डॉक्टर घेऊन फिरतोय, पण एक व्याख्यान सोडलं नाही. लक्षात घ्या, डेंगू सुद्धा मला म्हणतोय आईला असलं हायच काउंट तू म्हणलं. आज ब्लड चेक केलं 2 लाख झाले. आता भेट नसतंय आपण, आपल्या आईनं असं घडवलंय, म्हणलं डेंगू झालं जगतोय. डेंगू झाला, अरे मीच डेंगू आहे, मला काय डेंगू होतो या. ऐका, हा आत्मविश्वास आईकडून आला का ग? काय ते पोरग कसं पोरग किती 1.5-2 वर्षाचं पोरग, त्याला प्ले ग्रुप मध्ये पाठवताय. खेळाय शाळेत, घर पिटली काय, जळली. स्वामी विवेकानंद म्हणतात, मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याच्या आईची मांडी. आईची मांडी गेली भुर. आणि 1.5 वर्षाच्या त्या पोराला सकाळी 8चा प्ले ग्रुप असते म्हणून 7ला उठवतात. कुकूला कळतंय आता ही कुकिंग शाळेला पाठवणार, मग कुकू झोपल्यागत करतय. तशी रपाटा घालत्या बघा त्या पोराला, उचलते ती डायरेक्ट संडासात ठेवत्या. संडासात ठेवते आणि त्याच्या पुढे बसून कार शिकार लवकर कार लवकर कार लवकर, पाव किलो कार लवकर. का करत नाही? शाळेला जायचं नाही, कार शिकायचं आहे का नाही तुला? येड्यानो, ती काय कम्प्युटर आहे काय? बटन दाबल्यावर डार 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 डार. तुमच्या पुढे जर काठी घेऊन बसलं होईल का रे? काय म्हणजे काय चाललंय काय तुमचं? आणि कशी पोरं मग पोरं मोबाईलच बघणार, पोरं तुला मान खाली घालायला लावणार. कारण ऐक, फक्त हसून जाऊ नको, मला पण पुढं कल्याण गाठायचंय सकाळपर्यंत. 700-750 किलोमीटरचा प्रवास आहे. ऐक काय सांगतोय, इकडे बघ. वय वर्ष 32 संभाजीराजांचा 34 दिवस 39 दिवस कैद झाले होते. अंगावरती असंख्य जखमा आहेत. ऐकून घ्यायचं आईनं बापानं, पोरग कसं पाहिजे. साखळदंडामध्ये संभाजीराजे बांधलेले आहेत, शत्रू समोर उभे आहेत. आणि औरंगजेब शत्रू संभाजीराजांना म्हणतो, हम तुम्हारी जान बख्श देंगे, हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे बाप का, तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज हटत नाही रे. आणि संभाजीराजे शत्रूला म्हणतात, सोन पातशाह, माझं वय आता 32 आहे, शरीरावरती असंख्य जखमा आहेत, मृत्यूच्या दारात उभा आहे, आणि तू सौदा करतोयस माझ्या बरोबर, माझ्या बापाचं स्वराज्य चरणावरती ठेव, आणि तू मला जिंदगानी पेश करणार, तू मला जिवंत सोडणार. पण ऐक, आता वय 32 आहे, जेव्हा वय माझं 9 होतं त्यावेळेला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुझ्या भेटीस मी आग्र्याला माझ्या बापा बरोबर आलो होतो. पुरंदरच्या तहातली दुसरी आठ होते. माझ्या बापाने तुझ्या भेटीस यावं, तुझ्या भेटीस येणं म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूच्या भेट होती. तरी सुद्धा माझा बाप आला होता, आणि येताना या 9 वर्षाच्या संभाजीराजाचा मनगट धरून तुझ्या दरबारामध्ये आला होता. आणि त्यावेळेला मी माझ्या बापानं पाहिलं, तुझ्या दरबारामध्ये शेकडो सरदार मान झुकवून उभे होते. मृत्यूच्या दारात माझा बाप उभा होता. तेव्हा मी माझ्या बापाकडे बघत होतो. आता माझा बाप काय करतोय? सगळ्यांच्या सारखा लाचार होऊन मान झुकवतोय का? त्यावेळेला माझ्या बापानं हिमालयासारखी, सह्याद्री सारखी आपली मान उंच केली, वाघासारखी डरकाळी तुझ्या दरबारामध्ये फोडली. त्यावेळेला हा 9 वर्षाचा संभाजी राजा तिथं शिकला. मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही, आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. एका बापानं एका आईनं केलेला संस्कार होता, तोच संभाजी राजा आज तुझ्या समोर उभा आहे. देहाचे तुकडे केलेस तरी हा शिवपुत्र कदापि हटणार नाही. तो आपल्याला जिवंत सळ्या आल्या, डोळ्याच्या आर पार गेल्या, डोळे निघून गेले, पण संभाजी राजाच्या चेहऱ्यावरचं तेज हटलं नाही. शेवटी औरंगजेब म्हणतो, या अल्लाह कैसा पुत्र दिया मेरे दुश्मन को, मेरे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. हा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हसवतोय, पण हसवत असताना त्याला अधिष्ठान आहे. हा पोरग घडलं पाहिजे वाघ. ऐक, 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, पण मी का ओरडतोय मगापासून? काय सांगायचंय मला? मोगलाच्या अण्णानं काय एवढा सगळा परिवार गोळा केला? कशासाठी केला? बघ पोरा, हात जोडून सांगतोय बघ, आणि आज शपथ घेऊन जायचं इथून. हात जोडून सांगतोय आणि आज शपथ घेऊन जायचं इथून.
उतरता बघ खाली, ऐक लेकरा, 10वीला एक वेळ नापास झालास तरी चालेल, 12वीला नापास झालास तरी चालेल. पोरी 12वीला नापास झालीस तर पळत पळत जाण आपल्या बापाला सांग, पप्पा मी नापास झाले, पप्पा पप्पा मी नापास झाले पप्पा. त्यावेळेला तुझा बाप काय करेल तुला सांगतो, तुझा बाप तुला मिठी मारेल आणि म्हणेल पोरी झालीस नापास तर ठीक आहे, का काळजी करतेस, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे ना पोरी, भिवू नकोस पोरी, हा बाप तुझ्या पाठीशी आहे. अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल, पण पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि म्हणून पोरांनो पोरीनो सांगतो बघ, हे सांगतो बघ, इकडे बघ, हे पोरा, एक वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल, एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल पोरा. नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही वकील होता आलं तरी चालेल पोरा. ए पोरा, नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही वकील होता आलं तरी चालेल पोरा. आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. हे पोरा, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, पण पोरा आयुष्यात असं कुठलंच काम करू नको पोरा ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरा. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरा. कारण पोरा, ए पोरा, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे रे पोरा, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे पोरा, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात रे. मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर पोरा तुझ्यामुळे तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर पोरा जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते पोरा, रोज बापाची चिता जळत असते हे पोरा. आणि तुला खरं सांगू का पोरा, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय रे पोरा, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय पोरा. म्हणून पोरा तुला आज सांगतो बघ, इथून गेल्यानंतर काय करायचंय. आजपर्यंत शाळेतून गेल्या गेल्या आईला तू सांगतेस, शाळेतून गेल्या गेल्या आईला सांगतेस, आई मला भूक लागली, आई आई तुला काहीतरी खायला देते. पण आज एक काम करायचं पोरी, ओ पोरी, आज एक काम करायचं. हा कार्यक्रम संपला की पोरांनो या बस मध्ये बसून घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर एक काम करायचं. घरी गेल्यानंतर पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. जशी बापाला कडकडून मिठी मारशील पोरा, बाप म्हणाल काय झालं ग पोरी, काय झालं, कोणी काय तुला बोललं का, कोणी काय तुला रागवलं का, कोणी काय तुला बोललं का, कोणी काय तुला रागवलं का पोरी, काय झालं ग. आपल्या बापाला सांग, बापाला सांग, पप्पा काही नाही झालं पप्पा, 2 वर्षाची होते तेव्हा पप्पा मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होते, पण या 10-15 वर्षात मी बाप विसरले होते आणि आज मला बाप कळाला म्हणून पळत येऊन पप्पा तुम्हाला मिठी मारते पप्पा, मला काही नको पप्पा, मला बाप कळाला पप्पा. पोरी, फक्त पोरी एवढं तू सांगून बाग, हे पोरी बाग बाग पोरी, तुझ्या बापाचा बीपी जर नाही कमी झाला पोरी तर मी नाव सांगत नाही बघ पोरी, तुझ्या बापाचा बीपी कमी होईल पोरी. बघ तुझ्या बापाची साखर कमी होईल बघ, तुझ्या बापाची साखर कमी होईल पोरी. म्हणून सांगतोय बघ, पळत पळत जा आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. बघ बापाला कडकडून मिठी मार. कारण पोरांनो बापाची किंमत,
बापाची किंमत त्या पोराला विचारा. बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच निघून गेलाय. ज्याचा बाप लहानपणी निघून गेलाय. बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणी निघून गेला. तुमचा बाप जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो पोरीनं, ऐका गा, तुमचा बाप जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो, तुमचा बाप जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो पोरीनं, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ए पोरीनो, ज्या कपड्याला हात घालाल पोरीनो, ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो. तो कपडा तुमचा होतो कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. आणि पोरानो ऐका रे, ए पोरीनो, आणि बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असते आणि तुमच्या नव्या कपड्याकडे बघत असत. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि तुमच्या नव्या कपड्याकडे बघत असत. नव्या कपड्याकडे बघत असत आणि त्या पोराला वाटतं जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे आले असते. हे पोरानो, बिना बापाचा पोरगा पळत पळत घराकडे जात, बिना बापाचा पोरगा पळत पळत घराकडे जात आणि आपल्या आईला म्हणत, आय आय मला ग आय नवीन कपडे, या मला ग. तेव्हा त्याची आई त्या पोराला म्हणते, 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसा, 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसा. पोरा घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही. ना आईला माहित असतं 2 दिवसानं आपण त्या लेकराला शर्ट घेऊ देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतं आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. पोरीनो, ए पोरीनो, विचारा बापाची किंमत त्या पोराला. मग आज शपथ घ्यायची आहे बघ तुला, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. हे बघ हे पोरा, हे बघ बापाची किंमत त्या पोराला विचार गे. जो पोरगा, जी पोरगी इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत कधीच सहलीला गेली नाही, त्या पोरीला विचार बापाची किंमत. जेव्हा तुमचा बाप सहलीचं पैसे भरतो तेव्हा सकाळ सकाळी तुम्ही उठता, सकाळी उठता 6 वाजता आईनं चिवडा करून दिलेला असतो, आईनं लाडू करून दिलेले असतात, नवीन कपडे घालून बूट घालून शाळेत जाता. शाळेच्या मैदानामध्ये सहलीला जाणारी बस लागलेली असते बघ, जाऊन त्या बस मध्ये बसता. बिना बापाचं पोरग पण 6 वाजताच आलेलं असतं, पण शाळेच्या गेटच्या बाहेर उभं असत आणि सहलीला जाणाऱ्या त्या बसकडे हात करत असत आणि आपल्या मित्रांना म्हणत असत, लवकर या रे, माझा बाप असतो तर मी पण सहलीला आलो असतो. तुमची बस निघून गेल्यानंतर पोरग, तुमची बस निघून गेल्यानंतर ते पोरग पळत पळत आपल्या आईकडे जातो आणि आईला म्हणतो, आय
मला पण कधी तर पाठव की ग सलीला आय या मला पण कधी तर पाठव की सलीला आय आई म्हणते पुढच्या वर्षी पाठवते पोरा तुला सलीला पुढच्या वर्षी बघता बघता पोरग 12वी पास होत पण सलीला नाही जाऊ शकत त्या पोराला पोरीला विचारा बापाची किंमत तुमचा बाप आहे ना तुम्ही खूप श्रीमंतात म्हणून सांगतो बघ आज माझं वाक्य इथं बसलेला प्रत्येकानं काळजात घेऊन जायचं आज माझं वाक्य विसरायचं नाही बघ आई रडते बघ आईला रडून व्यक्त होता येतं बघ आई रडते बघ आईला रडून व्यक्त होता येतं बघ आई रडते आई मिठी मारते तुम्हाला वाटतं माझी आई माझ्यावर लय प्रेम करते माझ्यासाठी खूप रडते खराय पोरा या जगात आईशिवाय काय नाही पण पोरा आई याच्या आई पलीकडे जाऊन तुला सांगतो या जगात तुमच्यासाठी सगळ्यात जास्त शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे त्याचं नाव बाप आहे हो पोरीनो आपल्या बापाला जर कधी बघायचं असेल ना तर शाळेमध्ये आपला डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही एखादं चप्पल आपल्याला नवीन घेऊन येतो आणि पायामध्ये घालतो तेव्हा बापाला बघायचं नाही आपल्या बापाला कधी बघायचं रात्रीच्या 2 वाजता उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं बापाच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव हो बाप आहे पोरीनो त्याचं नाव बाप आहे आता ऐका पोरानं पोरीनं शपथ घ्यायची आहे बघा आज नाही तर कधी नाही पोरी 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं बघ 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं तुला बापाने जपलेलं असतं बघ आणि जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते त्या दिवसापासून जर खरा कोण झुरत असेल तर त्याचं नाव बाप आहे बघ लग्न पत्रिका छापून आली की असा हसत हसत सगळ्याला वाटत असतो माझ्या पोरगीचं लग्न आहे आणि रात्रीच्या अंधारात रोज रडत असतो कारण बापाला कळतं काही दिवसात पोरगी कायमची निघून जाणार आहे पोरीनो 12:30चं तांदूळ असतं जास्त वेळ मी तुमचा घेत नाही आहे का 12:30चं तांदूळ असतं बघ पोरी 12:30चं तांदूळ असतं आणि तांदूळ पडतं बघ आणि जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला येत असतो बघ तू आशीर्वाद घेत असतेस बघ आणि त्या लग्न मंडपात बाप असा मिरवत असतो बघ माझी पोरगी माझ्या पोरगीचं लग्न माझ्या पोरगीचं लग्न आहे सगळ्यांनी जेवा जेवण करा कोणी उपाशी जाऊ नका कोणी उपाशी जाऊ नका आणि पोरीनो काय होतं बघ हे बघ बघता बघता 3 वाजतात बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ आणि नवऱ्याचा हात धरून तू लग्नाच्या बाहुल्यावरून खाली उतरत असतेस आणि त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ आईला कळतं आज रात्री पोरगी घरी दिसणार नाही म्हणून पहिला हंबरडा तुझी आई फोडते आणि आई म्हणते पोरी कसं जाऊ ग घरी आता पोरी कसं जाऊ ग घरी आज घरी भिंती खायला उठतील की ग पोरी तेव्हा तू आईला मिठी मारत म्हणतेस मम्मी नको रडू मी कसं जाऊ आणि शेजारचा तुझा सावतीचा भाऊ तुला म्हणतो तायडे परत कधी येणार आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसताना आपल्या भावाला पकडून चोराचा हंबरडा तू पोरी फोडतेस बघ हे बघ तुझी आजी रडते तुझी मावशी रडते सगळं लग्न मंडप रडतो पण त्या लग्न मंडपात तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो बघ तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो बाप तिथं येतो का रडताय रे कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीला हसत हसत पाठवा कोणी रडायचं नाही तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो आणि
रोपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना आतमध्ये बसवतो, गाडीचा दरवाजा लावतो, तुला म्हणतो पोरी ये, पोरी ये, आमची काळजी करू नको. तुझी गाडी निघून जाते. तुला काय वाटतं? तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, या मैत्रिणीकडे का गेलीस, त्या मैत्रिणीकडे का गेलीस, आणि आज तर माझ्या बापानं कमाल केली. सगळा लग्न मंडप रडला, सगळा लग्न मंडप रडला, पण माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही. पोरी पोरी चूक, पोरी तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही. पोरी तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही. पोरी ए पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, तसा तुझा बाप त्या लग्न मंडपात येतो बघ पोरी, लग्न मंडपात येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बाबा, हे जेवणवाल्या, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे वाजंत्रीवाल्या, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरे हो पोरे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो बघ पोरी, भिकारी होतो बघ. जेवढं कमावलेलं असतं सगळं वाटतो बघ, सगळं वाटतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता घरी जातो पोरी, आणि तुझं कपाट उघडून तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशिवली करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आपला खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी. तुझी जुनी ओढणी काढतो बघ, आणि त्या ओढणीचं मुक घेत घेत, त्या ओढणीचा मुक घेत, त्या ओढणीनं अश्रू पुसत रातभर आपली ओढणी उशाला घेऊन माझी लेक 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 म्हणत जो रात्रभर हंबरडा फोडतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. मग आता हात जोडून पोरी, आज नाही तर परत परिवर्तन नाही बघ. हात जोडून पोरी तुला सांगतोय, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? हे पोरा, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास का? हे पोरा, हे तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बघ पोरी, ऐक, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरी, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरी. हे आणि जिथं उभा असतो ना, तिथली 2 फुटाची जमीन अशी सगळी अश्रूनं भिजलेली असते बघ पोरी. हे पोरी, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, 2 दिवस झालं माझी पोरगी घरी आली नाही साहेब, कॉलेजला म्हणून गेली साहेब, शाळेला म्हणून गेली साहेब, माझी पोरगी घरी आली नाही साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, मी अन्नाचा घास घेतला नाही साहेब, गावातून मला फिरता येत नाही साहेब, प्रत्येक जण माझ्याकडे बोट दाखवतो साहेब, माझी मान झुकल्या साहेब, मी काय करू साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. हे नालायकानं, हे हरामखोर पोरीनं, हे पोरानं, हे ज्या बापाने 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं, त्या बापाच्या तोंडावर थकोड कोण तर 2 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी तुमच्या आयुष्यामध्ये येतो. ज्याच्या खानदानाबद्दल तुम्हाला काय माहित नसतं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काय माहित नसतं, आणि जन्म दिलेल्या बापाच्या तोंडावर थोक करून थुकून, पोरीनो नालायकानं तुम्ही जाऊच कसं शकता गे? हे पोरीनो जाऊच कसं शकता गे? हात जोडून सांगतो पोरीनो, तुम्हाला विकलं जात आहे, तुमचे तुकडे केले जातात, फ्रीज मध्ये भरले जातात, मिक्सर मध्ये घालून बारीक केले जातात. पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घेतला जातोय. एवढी स्वस्त तुझं शरीर आहे का? तू आऊ जिजाऊ आहे, तू सावित्री आहे, कोणी पण यावं तुला फसवावं एवढी स्वस्त नाहीस पोरी. तू या देशाची शान आहेस, तू आमचा अभिमान आहेस.
आमची संपत्ती आहेस पोरी, तू आमची संपत्ती आहेस, तू रणरागिणी आहेस पोरी. कोणी पण यावं तुला फसवावं आणि बापाच्या तोंडावर थुकायला लावावं, तू बापाच्या तोंडावर थुकून निघून जावं. थोप पोरी नाही बघ, आजपासून या मातीतून एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी फसव्या प्रेमासाठी निघून जाणार नाही बघ पोरी, नाही निघून जाणार बघ पोरी. हे बघ पोरी, आणि तुला जायचं असेल तर एक काम कर, हे पोरा 2 मिनिटात थांबतो बघ, आणि तुला जायचंच असेल तर एक काम कर, बापाने 20 वर्ष तुला जपलंय बघ, बापाने 20 वर्ष जपलंय ना, हे एक काम कर बघ, बापाला सांग पळून जाण्याच्या अगोदर, पप्पा 20 वर्ष पप्पा तुम्ही मला जपलंय पप्पा, आज पप्पा माझ्या हातून तुम्हाला घास भरवायचाय पप्पा. बाप आनंदानं हो म्हणाल तेव्हा बापाचं ताट करून आण, पण चुरून त्याच्यात विष घाल पोरी, चोरून त्याच्यात विष घाल आणि विषानं भरलेला तो घास आपल्या बापाला चार पोरी. तुझ्या डोळ्यात एकच तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, आणि मग घर सोडून निघून जा पोरी, मग घर सोडून निघून जा. कारण जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय ग पोरी, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय पोरीनो. ए पोरानो, जीव गेला तरी बेहतर, साला कोणतं व्यसन करणार नाही. या जगात तुमच्यावर बापाशिवाय कोणच प्रेम करू शकत नाही पोरीनो. तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, तुम्हाला फसवलं जातंय पोरीनो. पोरी आज नाही तर कधी नाही बघ पोरी. सगळ्या पोरांनी आणि सगळ्या पोरीने आपला हा उजवा हात वरती करायचा आहे. यस, सगळ्या पोरांनी आणि सगळ्या पोरीने आपला उजवा हात वरती करायचंय, उजवा हात वरती करायचंय. आज नाही तर परत नाही कधीच पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आपला उजवा हात वरती करायचंय, आपल्या डोक्यावर ठेवायचंय. ठेव पोरी, ठेव ग, ठेव पोरी. तो मोगले अण्णा तुझा बाप म्हणून धावून आलाय बघ तुझ्यासाठी, मी तर आलोय बघ धावून तुझ्यासाठी. पोरी आपला उजवा हात डोक्यावर ठेवायचंय आणि पोरी आता फक्त 1 मिनिटासाठी आणि आपल्या बापासाठी डोळं झाकायचं आहेत बघ पोरी, डोळं झाकायचं आहेत बघ पोरी. झाक डोळं, डोळं झाक पोरी, झाक डोळं, डोळं झाक पोरी. झाकलंच आणि आता फक्त तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण ग. आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी, आज नाही तर परत कधीच नाही पोरी. आण, आण बापाला डोळ्यासमोर आण. बघ 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाची वाट बघत होतीस बघ, 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाची वाट बघत होतीस बघ. बाप घरी आला की पळत पळत जाऊन बापाला मिठी मारायचीस आणि बापाला म्हणायचीस, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा की पप्पा, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा की पप्पा, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा की. तुझा बाप घोडा व्हायचा तुझ्यासाठी. त्या बापाला डोळ्यासमोर आण बघ. बापाच्या पाठीवर बसून माझा घोडा 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 म्हणून उड्या मारत होतीस पोरी. तो बाप डोळ्यासमोर आण पोरी, आण ग. आज नाही तर परत कधीच नाही बघ. नंतर तुझा बाप हत्ती व्हायचा बघ तुझ्यासाठी. तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला आईनं तुला रागवलं, आईनं तुला रागवलं तर बापाची वाट बघत बसत होतीस बघ. बाप आल्या बापाला सांगायची, पप्पा मम्मीनं मला रागवलं पप्पा. तेव्हा बाप आपल्या
तुझ्या आईला रागवायचा आहे का ग? माझी पोरगी लक्ष्मी आहे का ग? रागवू नकोस. आण बापाला. आणलंस का? तू गरीब लाचार बाप आलाय बघ. तुला मोबाईल घेऊन देताना पैसे कमी पडले होते तर भिकाऱ्यासारखं भीक मागून पैसे आणले ग. अरे तुला मोबाईल घेऊन दिला ग बापाने. तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. तुझ्यासाठी उपाशी नागडा उघडा राहिलेला बाप डोळ्यासमोर आण पोरी. आणि आता बापाला मिठी मार पोरी. कडकडून मिठी मार ग पोरी. आज नाही तर परत कधीच नाही बघ. तुझं मस्तक ठेव बापाच्या चरणावर ठेव. तुझा बाप रडायला लागलाय बघ. तुला मिठी मारले बघ बापाने. हे बघ बापाला मिठी मार पोरे. आणि सांग आता बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा. तुम्हाला सोडून मी कधीच निघून जाणार नाही पप्पा. तुमच्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही पप्पा. तुमच्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही पप्पा. मी तुम्हाला सोडून पप्पा कधीच कुठे निघून जाणार नाही. बापाने तुला मिठी मारले बघ पोरी. शपथ घे, शपथ घे. हे हे शपथ घे पोरी. आज नाही तर कधीच नाही पोरी. आज नाही तर कधीच नाही. तो बाप आहे ना पोरी तर आपलं जग आहे बघ. उद्या करोडो रुपये कमवशील पण बाप नसल तर काय उपयोग पोरी. हे पोरानो, एक ही पोरगी आपल्या आहे बापाला आणि या मातीला सोडून निघून जाणार नाही. नाही निघून जाणार. शपथ आहे, शपथ आहे पोरीनो. ज्यांना बाप नाही ना तो अण्णा तुमचा या क्षणापासून तुमचा बाप आहे. मी तुमचा बाप आहे. काय लागलं तर पोरीनं नक्की सांगा. पण घर सोडणं नाही पोरीनं. मुखातून काही शब्द चुकीचा गेला असेल तर माफ करा. आजपर्यंत काही चुका झाल्या असतील हातून, आजपर्यंत काही चुका झाल्या असतील हातून तर सगळ्या चुका तुम्हाला माफ. सगळ्या चुका तुम्हाला माफ. हा ब्रह्मांडानं इथून पुढे जर काय वाटलं हा तुमचा बाप आहे पोरीनो. हा तुमचा बाप आहे. या बापासमोर व्यक्त व्हा पोरीनो. मुक्त व्हा पोरीनो. या बापासमोर व्यक्त व्हा. जे काय आहे ते या बापाला सांग पोरी. तुला अडचणीतून बाहेर काढेल बघ. हा बाप तुला अडचणीतून बाहेर काढेल पोरी. मी तुझा बाप आहे. शाळेत शिकवणारा प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे बघ पोरी. प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे पोरी. बाप आहे. मोबाईल मध्ये काय बघायचं आजपासून तू ठरव पोरी. सगळं काय तू ठरव. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या बापाला माफ करा. या बापाला माफ करा. जर खरंच बाप कळला असेल तर आज घरी जाऊन साला लोटांगण घाला बापासमोर. आज घरी जाऊन साला लोटांगण घाला बापासमोर. ही मिठी ही बापाची मिठी आहे बघ पोरी. ही बापाची मिठी आहे बघ. बस हा. इथं बसलेली प्रत्येक लेक आमची लेक आहे. इथं बसलेली प्रत्येक लेक आमची आहे. या महाराष्ट्राची आणि या भारतातली प्रत्येक लेक आमची आहे. 2025 पर्यंत एक ही पोरगी या भारतातून आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी निघून जाणार नाही. या जगात सगळ्यात जास्त श्रीमंती काय असेल तर ते आपलं चारित्र्य. आणि ते चारित्र्य तुम्ही जपाल. इथं मला बोलवलं अण्णांनी, मला इथं बोलवलं, माझ्यावरती विश्वास ठेवला. मी इथं आलो. आपल्या ऋणात राहणं पसंत करतो आणि पुढच्या 2 महिन्याच्या आत पुन्हा एकदा या नगरीत येतो. एक दिवस माझ्या सोबत याच पटांगणावरती राहायचं.
इथंच राहायचं. तुमच्या अंतरंगामधला माणूस अजून एकदा जागा करतो. पण पोरीनो, आयुष्याला आणि आपल्या बापाला या क्षणापासून न्याय द्यायचा एवढं बोलतो. आणि हा तुमचा बाप तुमच्या इथंच थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. भारत माता की. उत्स्फूर्त प्रतिसाद. निशब्द केलं. दोन्ही वक्त्यांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन करून देगलूरकरांना आणि संयोजकांना उत्स्फूर्त बळ दिल्याबद्दल पत्रकारांचं, त्याचबरोबर मुलींना, शिक्षकांना विनंती आहे, सगळ्या आपापल्या मुलींना कृपया बसा. मुली आणि महिला उठू नका. मी एस.वाय. पाटील, आपण जागेवर बसायचं आहे. प्लीज थांबा. शाळेच्या महिला आणि त्यांच्या मुलींना सांगतोय, एक मिनिट, आभार प्रदर्शन आहे सुशील भाऊ. प्लीज सगळ्यांना, मुलांनाही विनंती आहे. शिक्षक सगळे स्टेजवर आहेत. आपल्या सगळ्यांना नियमितपणे आणि शिस्तीत घेऊन जाणार आहेत. मी पुनश्च एकदा संयोजकांना बळ दिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे, उपस्थित सर्व शिक्षकांचे, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, संयोजकाच्या वतीने, मोगलाजांना मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शेवटचा ऋणनिर्देश करण्यासाठी आदरणीय एस.वाय. पाटील सरांना विनंती करतो. शिक्षकांना सूचना. धन्यवाद. सर्व शिक्षकांना विनंती आहे व सर्व स्वयंसेवकाला विनंती आहे, शाळेच्या आपापल्या विद्यार्थ्याला इथंच घेऊन बसायचं आहे, निघायचं नाही इथून. विनंती आहे सर्व शाळांचे जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी बसावं, कारण त्यांना डब्बा द्यायचा, त्यांना पाण्याची बॉटल द्यायचा. शिक्षकांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी जागेवर बसून घ्यायचं आहे, कोणीच हलायचं नाही आहे. विद्यार्थी